तर समोर आहे ना तिथे आहे लाडू. सकाळ कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर ही जी मच्छरदाणी आहे ना ही लाडूच्या पप्पांनी घेतली पण कधी वापरलीच नाही. ती ना ओपन केली आणि त्याची ना घडीच होत नव्हती बऱ्याच दिवसापासून. मी तिला अशीच कपाटाच्या पाठीमागे ठेवून दिली होती. विराजला म्हणलं, विराज बघ रे प्रयत्न करून तुझ्याकडनं जमतं का. तर विराज यूट्यूबला बघून विराजने प्रयत्न केला. तर बघा पुढे काय झालं. खराब होईल, तुटून जाईल. आलं का? अरे असं नको ना ठेवू, मग जशी ती तशी तर करून दे मला. नाही होणार, जाऊ दे. ते ना जशी ती तशी करून दे मला. विराज बोलतोय, मम्मी मी एकदा लास्ट परत एकदा प्रयत्न करतो. तर चला बघू घडी होती का. व्हेरी गुड, व्हेरी गुड. गुड 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 गुड. आता त्या पिशवीत आता फक्त सोडून नको तर ही ना. गुड. किती हुशार तू. वर्षभरात ते पडलेली होती घरात उघडून. त्याला मी काय केलं, कपाटांच्या मागे ना ठेवून दिली होती. बरोबर बघून बघून त्याने घडी केली. केस कापायचे बाबा आज तुझे. पहिले जाऊन तुझे ना केस कापून आणणार आहे. बघा विराजला चेंज करते आज जाऊन मी. हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. विराजला चेंज करून टाकू आज. हा आता गावाकडचा दिसतोय ना, आता शहरातला गावाकडचं दिसते. आता तुला शहरातलं बनवून टाकू. तर संध्याकाळी जाऊ आज विराजची कटिंग करायला. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर इकडे विराज व मी चहा पित आहोत. मी माझा लाल चहा आणि विराजला दूधचा चहा बनवला आहे. तर आता सकाळचे 10 वाजले आहे आणि मी फटाफट स्वयंपाक बनवून घेते पहिले. मग जायचं आहे संध्याकाळी परत. विराजला रोज जरी भेंडी दिली ना तरी तो खातो. त्याला इतकी भेंडी आवडती, खूप आवडते विराजला भेंडी. म्हणून मी जास्त आणून ठेवलेली आहे. रोज त्याला देते करू. आणि हिरवी भाजी ना चांगली पण असते शरीराला खाल्लेली, त्याच्यामुळे देते त्याला आवडते. तर किती छान झाली आहे बघा. फक्त कांदा मसाला आणि थोडी मिरची पावडर टाकली. तर इकडे बनवली आहे मी आज पालक डाळ बघा. सकाळचे 10 वाजले आहे आणि इकडे झाला आहे विराजचा नाश्ता. हा नाश्ता आहे बरं का, जेवण नाही आहे. विराजची आंघोळ वगैरे झाली आहे. त्याला सकाळीच लागतं जेवायला. जेव बाळा. हां खा खा. किती थोडीशी तर आहे. तुला आवडती दे, खाऊन घे. कितीला असतं. छान झालं. आता नाश्ता दिला आहे आणि इकडे मी बनवते आहे. ही डाळ आहे हरभऱ्याची आणि हे घोसाळे आहे. तर घोसाळे टाकून बनवणार आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये खूप सिंपल भाजी आहे पण खूप टेस्टी लागते ही भाजी. आणि कसं आहे ना, विराजला वेगळं करावं लागतं. विराज जे भाजी मिसळ खातात ना ती विराज खात नाही, त्याच्यामुळे विराजला भेंडी बनवली. तर आता तरी बघा थोडेसे कांदे वगैरे टाकायचे याच्यामध्ये ना. बघा फक्त थोडेसे लवंग आहे, 2 इलायची आहे, जिरे, काळी मिरी थोडीशी आणि लसूण. त्यात कांदे वाटणार आहे मी. एकच कांदा घेतला आहे मी मोठा. जास्त कांदा मसाला नाही घ्यायचा. हलक्या मसाल्यामध्ये बनवते ही भाजी मी. टमाटे पण घेतले आहे. टमाटे पण टाकायचे पण नंतर ना. हां तर हे बघा काहीच टाकत नाही पण भाजी खूप टेस्ट होती. दाखवतो तुम्हाला. भाजी झालं बघा, कम झाला आहे. तर गोल्डन फ्राय होऊन द्यायचा. 1 चमचा मिरची पावडर, चमचा हळद पावडर, ती चालून घेते. अर्धा चमचा थोडासा किचन किंग मसाला वापरते मी. मला घोसाळे पण सोलायचे. एक लाल कांदा, मीठ टाकले. 5 ते 7 मिनिटात हा मसाला फ्राय होईल तोपर्यंत मी हे घोसाळे सोडून घेते. झाला आहे फ्राय. पाणी टाकलं आहे. उकळलं का मग मी हे टाकून असे लांब लांब कापून टाकायचे. ते काय नाही लगेच गळतात. मग ते थोडंसं नवी डाळ नाशी शिजून घेते थोडीशी याच्यामध्ये. आणि मग फक्त 2 शिट्टे घेणार. तर ते टाकलं आहे मी घेवडा पण घोसाळे आपण घोसाळे म्हणतो. आणि डाळ पण शिजली आहे. थोडंसं पाणी टाकायचं आणि 2 शिट्ट्या घ्यायच्या फक्त. सिंपल भाजी आहे.
तर फायनली झाली आहे माझी भाजी, बघा किती छान झाली आहे. तर मी हा रेड ड्रेस घालते आहे आणि इकडे लाडूला हा घालते आहे. लाडूच्या आत्याने दिलेला हा ड्रेस तिला. तर रेड घालणार होती पण मी नंतर ना जीन्स घातली त्याच्यामुळे कॅन्सल केला रेड ड्रेस. हॅलो, कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता संध्याकाळचे 5 वाजले आहे आणि आम्ही चाललो आहे विराजचे कटिंग करायला. तिथे जावेद हबीब आहे ना मॉलमध्ये, तिकडे चाललो आहे आम्ही कटिंग करायला. ठीक आहे, तर विराजचं नवीन लुक बघा, व्हिडिओ पूर्ण बघा, पुढे पुढे करू नका. ठीक आहे, तर चला मग आता जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे. इकडे बघा लाडू काय करतीये, काय करतीये? बघा लाडू किती छान दिसते ना ड्रेस. कानातले खरंच मोठे वाटतं ते खूप. कमेंट करून सांगा मोठे आहेत का? चांगले वाटतंय. पापा तुम्हें मारे कितने नहीं? कभी नहीं. मैं कल बैठूंगी क्या? का यहाँ पर? नहीं, मैं मेरे बेटा के पास बैठूंगी. अरे इसमें क्या डरने की बात है? मैं डरती नहीं हूँ, लेकिन मुझे यही बैठना है, मैं यहाँ नहीं बैठूंगी. लेकिन इसमें डरने की बात क्या है? मुझे यहाँ डर लगता है, मैं इधर गिर जाऊंगी ना, मैं गिर जाऊंगी, डर लगता है. यही तो ठीक हूँ, मैं यही बैठूंगी मेरे बेटा के पास. ये भी टूट जाएगा. अरे ये भी टूट जाएगा ना. चलो आहे मॉलला. चल तर झाला आहे फायनली विराजचा हेअर कट. तर बिल ठेव. तर आता झाली आहे कटिंग. कशी दिसते विराज? त्याला राग आला आहे, तो म्हणतो खूप बारीक केले. चिडला विराज. कटिंग करायला वेळ लागणार होता ना, मग लाडूवरती बबल गेममध्ये खेळतीये. तर चला, लाडूचे पप्पा तिला घेऊन गेले वरती बबल्स गेमला. विराज चिडलाय, म्हणतो मम्मीले बारीक केले. तर समोर आहे ना तिथे आहे लाडू बघा, बबल्स गेममध्ये गेली ती. लाडू दिसतच नाही, खूप आतमध्ये गेलेली लाडू. मागच्या साईडला पण आहे ना गेम्स, तिकडे गेली लाडू. लाडू दिसतच नाही आतमध्ये, फार पाठीमागे गेलेली दिसतच नाही. त्यांना फोन केला म्हणजे ह्या साईडला या, कुठे गेले काय माहिती इतक्या आतमध्ये. तर लाडूचे पप्पा गेले आहे बाहेर आणि मी आले आहे आता आतमध्ये. इथं एकच जण अलाउड आहे ना, तर मी आज आहे ना ही गोष्ट बघून मी शॉक झाले आहे. लाडू बघा एकटीवरती गेली आहे आणि एवढी मोठी स्लायडिंग आहे, ती न घाबरता. म्हणजे मी विचार पण नव्हता केला की लाडू एवढी डेअरिंग करेल. तर बघा ना वरती चालली आहे आणि येते वरतून ती एकटी. हा, नाहीतर ती जातच नव्हती पहिले, इतकी घाबरायची. आणि अशी कशी डेअरिंग केली काय माहिती तिने एवढी. पण आम्ही खूप दिवसानंतर इथे आलो आहे ना, तर मुलं जशी जशी मोठी होतात तशी तशी त्यांची डेअरिंग पण वाढते. तर बघा कशी एकटी येते. नाहीतर असं होऊ शकत नव्हतं की लाडू एकटी घाबरायची ती माझ्यासोबत पण यायला. माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये आहे, मला तिला सोबत घेऊन यावं लागायचं वरतून स्टार्टिंगवरून. तर बघा आली बघा, बघितलं का? एकटी आली बघा आणि परत जाणार परत येणार, इतकं खेळली लाडू इथे. व्हेरी गुड. पकड ना. हाय. तर आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये जेवायला. हे बघा, आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये जेवायला.
विराज पास झाला ना, मग विराजला पार्टी आहे आज. ऑर्डर दिली आहे. चला, क्या है लाडो के लिए क्या दिया. हे फ्रेंच फ्राईज लाडोसाठी ऑर्डर केले आहे. चला आता आम्ही जेवण करून निघालो आहे. मी बाटली घेतली, हॉटेलातली खूप छान आहे. तेल बिल ठेवायला कशाला सोडायची, 50 रुपयाची. चला, किती छान आहे बघा. घरी गेलं काय तेल वाचणार, मग तुम्हाला दाखवणार. विराज बघा, विराज मारते. तर आता आम्ही आलो आहे स्टार बाजारमध्ये विराजसाठी कपडे घ्यायला. विराजकडे चांगले टी शर्ट नव्हते, तर म्हणलं तर त्याला टी शर्ट घेऊन आलो आहे. तर आज मी जीन्स घातली आहे आणि मला नक्की कमेंट करून सांगा मी कशी दिसते. कोण सा अच्छा आहे बघा ना. लाडोला ही स्कूल बॅग आवडली, पण विराजला नाही आवडली. विराज म्हणे मग मी हा कलर घेऊ नको, तर मग मी ठेवून दिली, नाही घेतली मी. तर फायनली झाली आहे विराजची शॉपिंग. हे बघा, एवढी शर्ट पॅन्ट घेतली आहे विराजनी. तर घरी गेल्यावर घालून पण दाखवणार आहे विराज तुम्हाला. पूर्ण व्हिडिओ बघा. तर फायनली झाली आहे विराजची शॉपिंग आणि आता इकडे चालू आहे बिल. आम्ही निघालो आहे, शॉपिंग झाली आहे आमची. इकडे बघा, क्या लिया? ओ, क्या है ये? मिक्स करने का है और ये लाइट जलती है. दिखाई दिखाई ना. देखो, देखो, देखो. कौन से कलर का लिपस्टिक है ये? हाँ, कितना में दिया? बंद हो गया, बंद हो गया. चलो घर जाके देखेंगे, घर जाके देखेंगे. चला आता तर आता आम्ही निघालो आहे घरी. आणि घरी पोहोचल्यावर तुम्हाला विराजचे कपडे वगैरे दाखवते, काय घेतलं आहे काय नाही, काय शॉपिंग केली आहे पूर्ण दाखवते घरी गेल्यावर. चलिए. हाँ, तो इतना क्यों खेल रही थी फिर वहाँ पे बबल्स में? हाँ, पैर दर्द हो रहा है. चलो अभी मालिश करेंगे आपका पैर का. हाँ बेटा, मालिश कर देंगे. कपड़ा ड्रेस चेंज करके उठिए. तर बघा, हा एक टी शर्ट घेतलाय विराजला. तर घालून बघतोय. ओपन करून दाखव बस. हे बघा, हा एक शर्ट त्याला आवडला, हा एक घेतला. आणि हा घातला, तो पण घेतलाय नवीन. हा एक घेतला आणि ब्लॅकवाला ना. हां हां, ब्लॅक आम्हाला चालत नाही, पण माझी मुलं माझं नाही ऐकत, ते घेतातच ब्लॅक. मला अजिबात ब्लॅक चालत नाही, पण हे दोघं नाही ऐकत. साहिल पण ऐकत नाही आणि हा पण ऐकत नाही. त्याच्याऐवजी डार्क ब्लू घ्यायला पाहिजे. घालून बघ ना. तो व्हाईटवाला घाल ना, व्हाईटवाला खूप छान दिसतं. तो घालून दाखव बरं. खुल गया, दिखा. ओ, तो ये क्या लिपस्टिक है? लगाओ तो. यहाँ पे लगाइए हाथ पर मेरे. नहीं, होठों पर लगाने के लिए. अरे हाथ पे लगा के दिखाइए थोड़ा सा कैसा कलर है. अरे नीचे करो ना उसको, टूट जाएगा, टूट जाएगा वो. खाने की चीज है. खाना है वो. अरे वो जेली है. तर हे बघा, हा एक शर्ट आहे, छान वाटते. अरे आणि दिसतं पण छान आहे. पण ते काळं चालत नाही आपल्याला, पण काळच छान दिसतं तुला. आणि दुसरा कुठला एक आहे, व्हाईट आहे की नाही, तो पण घाल बरं. ह्याची फिटिंग लय मस्त आली आहे ना.
आहे का व्हिडिओमध्ये? बघताय ना व्हिडिओ? मला वाटलं व्हिडिओ स्किप केला आणि गेले तुम्ही. तर बघा पुढे, अजून मला बोलायचं आहे तुमच्यासोबत. तर कमेंटवर पण बोलायचं आहे. कालचे कमेंट आलेले आहे मला खूप लाडूबद्दल. आणि दुसरी गोष्ट, आता आम्ही घरी आलो आहे आणि तुम्ही बघितलं आहे शर्ट घेतले आहे विराजला 4 आणि छोटे छोटे पॅन्टी घेतले आहे 2. त्याला बोलले मी जीन्स घे 1-2, तो नको बोलला. तो 10वी पास झाला ना, त्यामुळे आज आम्ही पार्टी केली. हॉटेलमध्ये जेवण केलं छानपैकी. आणि माझं होतं की विराज आल्यानंतर आपण एकदा जाऊ हॉटेलला जेवायला. तर आम्ही आज गेलो होतो आणि आज मी जीन्स घातलेली. कशी दिसतीये नक्की कमेंट करून सांगा. विराजला म्हटलं विराज चांगलं दिसतं का रे? म्हटलं हा मम्मी छान दिसतंय घाल. त्याच्यामुळे मी घातलं. मग मला विराज नंतर म्हणतो मम्मी तुला एक बोलू का, तुला ते कुर्ता वगैरे घालती ना, फुल चांगला ड्रेस तो छान दिसतो जीन्सपेक्षा. म्हटलं बरं बाबा. मग कुर्ताच घालत जाईल. पण कधीतरी मी खूप दिवसांनी जीन्स घातली. मी जीन्स वगैरे जास्त घालत नाही आणि मलाही आवडत नाही एवढं काही. आणि मला कसं ड्रेसच छान दिसतो हे मलाही माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट, मला काल ना बरेचसे कमेंट होते की ताई लाडूला वळण लाव, लाडू अशी वागते, मोठ्या भावाला मारते. तर तुम्ही जे मला कमेंट केलं ना, त्या तुमचे कमेंट मला पटतात बरं का. खरं आहे, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. प्रत्येकाचं तेच म्हणणं होतं कालच्या कमेंटला, लाडूला वळण लावा, लाडू अशी मोठ्या भावाला मारते. ती आता मोठी झाली आहे, तिला स्कूलला पाठवा. तर कसं आहे ना, तुम्हाला एक सांगते मी, लाडूवर हात उचलायचा मला अधिकार नाही आहे. खरं सांगते मी तुम्हाला ही गोष्ट थोडीशी हे वाटेल की तू आई आहे आणि असं कसं बोलतेस. तर हो, मी लाडूवर हात नाही उचलू शकत. लाडूला असे एक चापट पण नाही मारू शकत लाडूला. ती मला परमिशन नाही आहे. आणि 1-2 वेळा मी तिला हात उचलला होता तर मला खूप बोलणी भेटली. म्हणजे मी असं सांगूही शकत नाही की माझे मिस्टर मला खूप ओरडले होते. ते म्हणतात ती लहान आहे, तू तिला काहीच बोलायचं नाही, एक शब्दानेही पोरीला माझ्या काही बोलायचं नाही, असं मला ते बोलतात. ते जसं वागवतील तसं त्यांचं म्हणजे आता मी तुम्हाला काय सांगणार आता. त्याच्यामुळे मी जास्त तिला काहीच बोलत नाही. मी सोडून दिलेलं आहे बोलायचं. मलाही फार चिडचिड होती नाही का, असं त्रास देते, असं हे फेक ते फेक. मला पण नाही आवडत अशा गोष्टी. लहान मुलांनी कसं शांत बसायला पाहिजे. पण माझ्या मिस्टरांचं असं म्हणणार आहे ती लहान आहे. आत्ताशी ती 3 वर्षाची झाली आहे. डिसेंबरला बर्थडे केला ना, तुम्ही व्हिडिओ बघितला ना, सासरी बर्थडे केला माझ्या. तर ती 3 वर्षाची झाली आहे आत्ताशी. तिचं खेळायचं वय आहे. माझे मिस्टर म्हणतात मोठी झाली का ती आपाप हुशार होईल, लहान म्हणजे तिला समज येईल मोठी झाल्यावर, ती अशीच नाही राहणार. त्याच्यामुळे तू तिला काही बोलू नको, तिच्यावर हात उचलू नको. लहान मुलांना मारायचं नसतं. त्याच्यामुळे मी तिच्यावर कधी हातही उचलत नाही आणि जास्त जोरात पण बोलत नाही मी त्याच्या संग कधीच. कारण ती परमिशनच नाही आहे मला. तिला जर मी काही बोलायला गेले किंवा जर हात उचलला तर मग माझं काही खैर नाही. हां, जाऊ दे, काय नाही, बघू काय होईल तर होईल. कशी होती कशी नाही मोठे आल्यावर त्यांचे ते वळण त्यांचे. म्हणजे तिला जे पण वळण लागणार ते माझे मिस्टर लावणार, मी नाही लावणार तिला वळण. मी माझ्या पोरांना लावलं आहे वळण. माझ्या विराजला चांगलं वळण आहे, माझ्या साहिलला पण चांगलं वळण आहे. कारण ते माझ्या अंडरमध्ये होते. लावलं आहे मी वळण. आता ठीक आहे, लाडूचे पप्पा पण तसं काही नाही आहे, ते पण जरा हाय स्टँडर्ड आहे, चांगलंच वळण लावतील तिला आणि ती होईल चांगली हळूहळू. लहान आहे अजून. ठीक आहे, तर चला जाऊ का मग आता. ऐकलं का व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. आता बघताय तर लाईक करा ना आणि शेअर पण करा. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला माझा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे कसे सगळेजण बघतील, हो की नाही. सगळ्यांना, तुमचे जेवढे नातेवाईक असेल सगळ्यांना माझी व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, तर चला मग जाऊ का, बाय.